काका, माझ्या आईले याच्यापेक्षा सुंदर साड्या दाखवा. पैशाची काळजी नका करू तुम्ही. नाही नाही रिंकू बेटा, पैशाचा विषयच नाही काढला मी. मला माहिती आहे तू जॉब करता आता, पहिल्यासारखं नाही राहिलं म्हणून. शांता काकू, भाग्यवान आहात तुम्ही. तुम्हाला एवढ्या जॉबवाल्या मुली भेटल्या बरं. त्यातल्या त्यात म्हणजे आईची काळजी घेणाऱ्या. आई सांग ना, तू तुझ्या पसंतीने सांग आई, तुला कोणती साडी पाहिजे. रिंकू बेटा राहू दे ना, साडीन गिरी काही पाहिजेच नाही बरं रिंकू. ऐकत जाय बरं तू. आई तुला सांगितलं ना मी, माझा पगार झाला संक्रांतीला तू साडी माझी कोण घ्यायची नाही. घ्या शांताबाई घ्या. पा काका, सांगा माझ्या आईला समजून. मी एवढ्या खुशीने देऊन राहिली तरी नाही नाही नाहीच करून राहिली. रिंकू ते सासू कल्ला करीन ना, त्या सासूने घेतली तू. आई मी माझ्या सासूला पण घेणार आहे, पण माझी इच्छा आहे आई पहिल्यांदा तू घ्यायची साडी. माझ्या सासूला आणतो मी 2 दिवसानं. ठीक आहे बाई, घे त्या मताने घे कोणती पाहिजे तू. चल. नाही आई तुझ्या पसंतीनं पाय. गोपाल दादा आणखी नवीन नवीन साड्या दाखवा तुम्ही, नवीन व्हेरायटीच्या. ठीक आहे रिंकू, आता संक्रांतीचा नवीन माल आला. कधी दाखवसान काका मग ते ठेवा खाली. आणा पहिले नवीन माल. रिंकू बेटा मी पण तुझ्या काकूसाठी नवीन साडी घेणार आहे. तू पसंत करशील काय? थांब तुझ्या काकूला विचारतो मी कोणता कलर पाहिजे. नाही नाही राहू दे राहू दे, मी सरप्राईज देणार आहे. हो काका ठीक आहे, गोपाल दादाला साडी आणू द्या, मी तुम्हाला पसंत करून देते. काकूला नक्कीच आवडेल माझ्या आवडीची साडी. सविता खुश आहेस ना तू? आता पिक्चर पाहायला गेलो आपण तर. हा राजाजी आज खुश आहो मी. आणि तुम्ही आता मला संक्रांतीला साडी सांगा कधी आणणार आहे. साडी? संक्रांतीला साडी असते का सविता? दिवाळीला ऐकलं बा मी, आई दिवाळीला घेत असते नेहमी, संक्रांतीला नाही ऐकलं मी. राजाजी मला पाहिजे ना संक्रांतीला साडी. आता हळदी कुंकाला जाईन मी सर्वेच्या घरी, जुन्या साड्या घालून जाऊ काय? सर बाहेर जर विचारलं कोणती घेतली व नवऱ्यानं साडी, काय सांगू मग मी? माझ्या नवऱ्यानं साडी नाही घेतली म्हणून. नाही नाही सविता असं नाही म्हणून राहिलो मी. अरे वा राजा, सविता कुठे फिरून राहिले दोघं नवरा बायको? सविता सांगू नको पिक्चर भारी गेलो म्हणून. चुप बसा राजाजी. सविता कुठे गेलती म्हटलं? संक्रांतीची खरेदी करायला चालले वाटते की आले खरेदी करू, पण आता तर काहीच दिसून नाही राहिलं. नाही नाही सविता काकू, आता तर आम्ही पिक्चर पाहून आलो टॉकीज मधून. आता उद्या संक्रांतीची खरेदी. वा 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 सविता, आता दिसते बा जोडी नंबर 1. सविता चल बरं घरी लवकर. राजाजी फार घाई होती तुम्हाला, कोणाशी बोलत बसलं की मी. तुम्हाला काय वाटते मी बोलले नाही पाहिजे कोणासोबत? चोरून आली असाल ना शांताबाईच्या, म्हणून घाई करून राहिला राजा. मला विचार ना सविता तू. जा 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 चल बरं सविता, मला अजून वावरात जावं लागते बाबासोबत. चला मग काकू या घरी संध्याकाळी, मस्त तुम्हाला पिक्चरची स्टोरी सांगतो. ठीक आहे सविता. सविता कोण अशी वागून राहिली काही समजून तर राहिलं मला. तिला सांगितलं पाहिजे टॉकीज मध्ये, सांगू नको कोणाले. घरी बी मित्राच्या घरी चाललो म्हणून सांगून आलो. ठीक आहे राजा, काही विचार नको करू. बायको ती आता सुधारली आहे. हा हा काकू. ये सविता. शांताबाई अशी पाहिजे होती तुला सून. आता वाटलं मला बरं शांताबाई. सासू नंबरी, सून 10 नंबरी. चल आता घरी गेली पहिले शांताबाईला फोन करतो. नाही एक काम करतो ना, डायरेक्ट घरी चालली जाईन. आहे आता संक्रांतीच्या दिवशी ही साडी घाल जाऊ. आता गेल्या बरोबर त्या काकूच्या घरी टाकून दे शेजारच्या, पिको फॉल करायसाठी. आई आहे. हा ना रिंकू टाकतो ना. रिंकू कायलेच घेतली रिंकू साडी. पाय आई तुला म्हटलं ना असं म्हणू नको म्हणून. तू आई मला शाळा शिकवली, तू मला जॉबवर लावला आई. तुझ्या शिक्षणामुळे आई मी आज कमाई करू शकून राहिली आई, स्वतःच्या पायावर उभी राहिली. मग तुझा अधिकार नाही काय माझ्यावर? तसं नाही ना रिंकू, आता तुझं लग्न झालं, आता तुला नवरा आहे, सासू आहे, सासरा आहे, लेकरू आहे, त्याच्यावर खर्च कर रिंकू तू. आई दर महिन्याला मी त्याच्यावर खर्च करतो, पण एखाद्या महिन्याला तुझ्यावर खर्च केला तर काही चुकीचं आहे काय? काही नाही. आता दर महिन्याला आई साडी जर लागली ना, मला मागत जाय पैसे. तू कोणती काही वस्तू लागली आई मी देत जाईन तुला पैसे. नाही नाही रिंकू बेटा, म्हटलं हेच बस झालं. चल चल सविता आली असेल. राजा म्हणे मित्राच्या घरी चाललो म्हणे सविताला घेऊन. आई तू जाता काय घरी? मग मी जाऊ का इकडून? जाणार रिंकू मग जाय तू. लेकरू वाट पाय तशी, सासू तुझी जवळ आली असेल ड्युटीवरून. आई मनीषा सांगितलं होतं मी तिकडून आईला साडी घेऊन द्यायला जाईन म्हणून. ठीक आहे रिंकू चल मग येतो मी. गेली नाही रिंकू, पोरगी असा रिंकू सारखी. किती आईवडिलाला चांगलं वाटते. तिच्या बाबासाठी बी धोतर घेतलं, शर्ट घेतलं. नाही म्हटलं रिंकूले तरी. आता बस सविताला झाली साडी घ्यायची,
लेकराले कपडे घ्यायचे राहिले. आता उद्या परवा सविताला घेऊन येतो. पाहिजे रोदीले काम धंदे करायचे. आणि पहिली माझी सासू कुठे गेली तर बरोबर चान्स पाहिजे. सविती बाहेर गेली काय आणि चला म्हणते आपण. त्याला माहितच आहे भूक लागलीशी नेली बी. आता लेकर येते शाळेतून टोले घेते स्वयंपाक करायचे. सविता कुठे गेली? सविता इकडे ये ना. आली वाटते माझी सासू. गेलीशी एखाद्या मैत्रिणीच्या घरी मोठेपणा करायला. सवय तर पडेलच आहे. गमते थोडी घरांदी. चल राजा तू पै वावरांदी. आई आली. आईचा आवाज आला दुसऱ्या दरवाजातून. मी चालला जातो बाहेर. नाहीतरी काम्या चौकशा करत बशी नाही. माझ्या तोंडातून निघूनच जाईन. सिनेमा पाहायला गेलो होतो म्हणून. सविताला बी सांगून दिलं सांगू नको म्हणून. सविताला दाखवतो ना माय. आली का सविता? हो आली. कधी बी पाशीन तर ठसनेनच बोलते. प्रेमाची भाषा त्याच्या मायने शिकवलीच नाही कधी. काय झालं? तोंड फाळू 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 आवाज देऊन राहिलाय तुम्ही. सविता व सविता व. घरातच जाऊ ना मी. काय म्हणता सांगा. कशी बोलतो सविता तू? एवढे कोणते आवाज दिले तुले मी? 2 वाजता आवाज दिले तुले. मला हरी गुण राहिला तुला साया दाखवायचा. असं वाटते कधी कधी घरी जातो आणि कधी कधी सुनीला साया दाखवतो. त्याच्यात की चुकी आहे का मी? राहू दे तुला पाहायचं नशील तर सविता. साड्या कोण आणल्या साड्या? काय ऐके नाही साड्या म्हटलं की कोणाला हरी किती गेली? मीच आणल्या ना म्हणून तुला दाखवून राहिली. कोणासाठी आणले? माझ्यासाठी आणल्या ना. पाय बरं सविता घे बरं. आई काही वाटते तुम्हाला? सून घरांदी असल्यावर एकट्या तुम्ही स्वतःसाठी साडी आणायला गेल्या जशी नवीन नवरी आहे तुम्ही तर. सविता शिल्लक बोलू नको तू. सासूले वाटेन किती नको बरं. तोंडाच्या आवडीने बोल जरा. प्रेमानं तुला दाखवून राहिली साड्यानी. आई तुम्ही तर सांगू राहिले स्वतःसाठी आणल्या म्हणून. तुमचं कर्तव्य आहे पहिले सुनीला साडी घ्या संक्रांतीले मग स्वतःसाठी घ्या. अरे चबरे तुला माहित आहे का मला साडी कोणा घेतली काय घेतली तर? रिंकूने घेतल्या ना मला साड्या 2. चल्ली मोठी. असं म्हटलं काय तसं म्हटलं काय काही पाहू नको साड्या तू. त्या लायची नाही असतो साड्या दाखवायच्या. मी तिला चांगलं प्रेमाने आवाज देऊन राहिली प्रेमाने विचारपूस करून राहिली. राजाने दिसला म्हणून आली काय म्हणतो त्याच्या मित्राच्या घरून. तर कोणाच्या मित्राच्या घरून? कोणा मित्राच्या घरी नव्हतं गेलो आम्ही. आम्ही टॉकीज मध्ये पिक्चर पाहायला गेलो होतो. पिक्चर पाहिले टॉकीज मध्ये? संक्रांत जवळ आली. घरातले कामं राहिले झटक झाटक. किराणा आणायचा राहिला. तीळ शेंगदाणे गूळ लड्डू करायसाठी. आणि तुम्हाला पिक्चर पाहायला सुचून राहिलं काय सविता? पाहिलं का काय बापाच्या घरी पिक्चर? ते टॉकीज तरी पाहिली होती का बापाच्या घरी? लय धड झाली होती आली तेव्हापासून. काऊन अशी वागून राहिली आमच्यासोबत? आई तोंड सांभाळून बोला तुम्ही. उचलली जीभ लावली टाळूली असं करू नका. तू समजू नको माया पोरगा तुझ्या आहारी गेला म्हणून तू काही बोलशील म्हणून का? मला तेवढे बोलून राहिली. माया पोराला किती बोलत असेल तू? किती दबावात ठेवत असेल? कुठून शिकून आली कुठून नाही तर. काही पाहू नको साडी. आणि काही तुला साडी आणत नाही मी. साडी आणत नाही? अरे बापरे उद्या साडी आणून दाखवतो तुमच्याच पोराली घेऊन. तुम्ही काय समजले? सविता एवढी गरमी बरी नाही बरं सविता. एवढी गरमी करू नको. आई तुम्हाला तिथंच समजायला पाहिजे होतं. आपण साड्या घेऊन राहिलो आपली सून काय म्हणे तेव्हा नाही गरमी आली काय तुमच्या अंगांनी. चबर 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 पाहिजे तर कधी पहिले नव्हती बा एवढी चबरी हे. आता पाहिजे ना तोंडावरच येते तोंडोतोंडी तोंडोतोंडी. थांब त्या मायलेच फोन करून बोलावतो मला संध्याकाळी. लय तू डोक्यावर बसून राहिली. मी तिला प्रेमाने सांगून राहिली. मी पहिलेच ठरवलं ना लेकराले कपडे घ्यायचं तिला साडी घ्यायचं. मी काय मॅथ थोडी आहे म्हणा तुला तशीच राहू देईन म्हणून. मी 2-2 साड्या घालीन. मै बी घाल ना साडी. एवढी जिवारी राहिली ते आता. शांताबाई आली गे शांताबाई? हो मॅरी. पुष्पा सविता सुषमा तिघी जणी एकसाथ. काय झालं पुष्पा? शांताबाई तुला सांगायला आली शांताबाई मी. दोघींनी सोबत आणलं. माझ्या सुनीनं हळदी कुंकाचं सामान आणलं शांताबाई. सर्वजण माझ्या घरून ने जा बरं. सगळं सामान आणलं शांताबाई आणि तुम्हाला होलसेल भावात लावून देईन. अरे वा चांगलं केलं त्या सुनीनं. सुषमा 1 नंबर सून आहे ती. अशी सून पाहिजे सुषमा. घराचं हित करणारी. 2 पैसे कुकून येतील. शांताबाई तू सून तर पिक्चर पाहायला गेलती मला दिसली रस्त्यात. सांगितलं ना तुला घरी आल्यावर. मी म्हणू माय शांताबाई तर कधीच पिक्चर पाहायला गेली नाही टॉकीज मध्ये. किती 1-1 रुपयाला पाहिजे म्हणून शांताबाई. आणि हे पाय म्हणू संक्रांत आली जवळ राहिलं घरातलं साफसफाई करायची आणि नवऱ्याला घेऊन पिक्चर पाहिलेच फिरून राहिली माझ्या सविता. शांताबाई कशी आहे व तू सून? पाय ना तूच कशी आहे तर. कुठची हवा लागली तिला कुठची नाही तर. अरे वा खरंच काय काकू आणलं काय बबीन सामान? हा सविता आणलं ना. माझ्या सुनीनं महिनाभराच्या पहिले ठरवून घेतलं होतं. आई 2-4 हजार रुपये तरी कमवायला गेली पाहिजेत म्हणे.
या संक्रांतीच्या सीजनात लय जणी नेतात ना होलसेल भावांदी. सुषमा एक नंबर सून असा त्या सुनीसारखी, घराचं हित करणारी. नाही तर सगळ्या सुनात. तोले नका देऊ हिच्याहून त्याच्याहून. पाहिलं काकू, स्वतःसाठी माझ्या सासून साड्या आणल्या 2-2 आणि सुनीसाठी पाहिजे तर काहीच नाही. पाहिली अशी सासू कोणाची? हाव शांतापी. अहो माय, रिंकूचा पगार झाला, रिंकूने दिली ना साडी घेऊन मला जबरदस्ती ना. मी तर पहिले ठरवलं सविताला साडी लेकराले कपडे घेतो म्हणून. आणि हे पाय वात्रट कोणासारखे वागते तर. अहो माय बी पोरीने घेऊन दिले, मी बी मायाने साडी घेऊन देणार आहो. आताच चालली माया आईच्या घरी. सविता, सविता